दादा आपल्याला आमच्या जिल्ह्यामध्ये मारोड्यामध्ये लक्ष द्यावं, कारण कसं आहे आमच्या मारोड्यामध्ये कार्यकर्ते खूप उत्स्फूर्त आहेत, परंतु जे काय गव्हर्नमेंट जनता आहे आणि असेल दादा, धाडस या सामाजिक वैचारिक संघटनेमध्ये आपली मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्या अनुषंगाने आपण काय सांगणार? सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आदरणीय शिवसेनेचे गटोपनेते आदरणीय आमचे आधारस्तंभ शरद कोळी यांच्या प्रमुख उपस्थित माझी धाडस या सामाजिक वैचारिक फुले शाहू आंबेडकर या विचारावर चालणाऱ्या सामाजिक संघटनेमध्ये दादांनी मी गेल्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या कामाची पावती म्हणून दादांना असं वाटलं की धाडस संघटनेमध्ये तुम्हाला मी पद द्यावं असं इच्छितो। त्यामुळे दादांनी मला माझा विश्वास ठेवून धाडस सामाजिक वैचारिक संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी त्यांनी मला मान सन्मान देऊन माझी निवड करण्यात आली। त्या माध्यमातून मी दादांचं मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेच्या मार्फत आपण कुठले कामं करणार आहात? प्रथमतः आमचे आधारस्तंभ आधारवड आदरणीय शरदा कोळी यांच्या आदेशानुसार मी या मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यामध्ये प्रथमतः पूर्ण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून प्रत्येक गावची ती शाखा करणार आणि त्या शाखेच्या माध्यमातून शेतकरी वर्ग असेल, गोरगरीब कुटुंब असेल, सर्वसामान्य जनता असेल, यांचे जेवढे काही प्रश्न असतील दादाच्या आदेशानुसार माझ्या धाडस सामाजिक वैचारिक संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्यायाचा प्रयत्न करील। हां, जिथे जिथे पण शेतकऱ्याचा विषय असेल, जनतेचा विषय असेल, गोरगरिबांचा विषय असेल, तिथे जर मगरू कोणते अधिकारी मनमानी कारवाई करून जनतेला त्रास देत असतील त्याला धाडस संघटनेच्या माध्यमातून त्याला धाडस शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय जाऊ, जय शिवराय।